चॅप्टर नंबर सर मयूर भांगर कोणी हा मयूर बाहेर आहे म्हणून जॉईन नाही होणार तो. हा काय चाल मला लेक्चर पाहून ओके. प्रकरण 3 है करंट इलेक्ट्रिसिटी किंवा प्रवाह विद्युत. ओके. विद्युत बारना वहने लंब एक नानो क्षेत्रफळ धरावता पृष्ठ राखेल धरू. ओके. आता याच्यामध्ये इतकी खूप सारी पंचायत आहे जी तुम्हाला नाही सांगत मी. एक सिंपल पंचायत सांगतो तेवढी आठवण ठेवायची. बाकी सगळं काही नाही राहत त्याच्यात. ओके. तर याच्यामध्ये सिंपली काय असतं की तुम्ही वाचून घ्यायचं आहे सगळं काय नाही ते सगळं टी आणि टी प्लस प्लस टाइम असतं ते एवढं हे नाहीये. सिंपल सी वस्तू आहे. समजा की एखादा आडछेद आहे. आडछेद म्हणजे एक वाहक तार आहे. ओके. एक कंडक्टर आहे. आता एक कंडक्टर आहे ना तर याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का धनायन त्याच्या जागेवर फिक्स असतात. ओके. केमिस्ट्री मध्ये तुम्ही शिकता की धनायन त्याच्या लेटेस्ट पॉइंटवर फिक्स असतात. कंडक्टर वाहक पदार्थ असतो. ओके. इट इज अ कंडक्टिंग बॉडी. ओके. जसं धन आयन त्याच्या पोझिशनवर फिक्स असतो. ओके. इट इज नॉट मुव्हिंग. कारण धन आयन म्हणजे न्यूक्लियस असतं. न्यूक्लियस त्याला बाउंडेड असतं. न्यूक्लियस कधी पण ते कुठेही जाऊ शकत नाही. आणि न्यूक्लियसच्या आतच धनविद्युत भार असतो. त्याला आपण धन आयन म्हणतो कारण की न्यूक्लियसच्या आत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि आजूबाजूला इलेक्ट्रॉन असतात. पण सुवाहक पदार्थ मध्ये कसं असतं तसे जे मुक्त इलेक्ट्रॉन असतात ना तर हे जे धनविद्युत भार असतात ना त्याच्या आजूबाजूला कुठेही फिरू शकतात. हे मुक्त इलेक्ट्रॉन आहे समजा ते कुठं पण फिरतात. रॅन्डम मुवमेंट असते त्यांच्यावर. ओके. रॅन्डम म्हणजे काय अस्तव्यस्त कुठं पण. ओके. लाईक दिस. ओके. दिसत आहे कुठं पण जात आहे सगळे. हे जे एरोने दर्शवले ना ते सगळे इलेक्ट्रॉन हे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. कारण की जे सुवाहक पदार्थ असताना त्यांचा व्हॅलेन्स आणि कंडक्शन बँड मध्ये गॅप नसतो तर त्यामुळे सगळे इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये असतात आणि ते फ्री फिरतात. व्हॅलेन्स आणि कंडक्शन बँड हे तुम्ही केमिस्ट्री मध्ये कदाचित पहिल्या चॅप्टरला शिकले असणार. सुवाहक आणि अर्धवाहक असं तुमचं असेल त्याच्यात तर त्याच्यात दिलं असेल तुम्हाला. ओके. नाही माहिती असेल तर फिजिक्स मध्ये लास्ट चॅप्टर मध्ये येणार आहे. फिजिक्स मध्ये टोटल 14 चॅप्टर शिकायचे त्याच्यातले 8 चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. 6 चॅप्टर खूप सोपे फटाफट जातील असेल. त्याच्यातलं 31 चॅप्टर सगळ्यात जास्त हाय वेटेज वाला चॅप्टर आहे. ओके. मग आता होतं काय सुवाहक पदार्थ म्हणजे समजून घ्या की वस्तू काय समजून घ्या की माझ्याकडे एखादा रोड आहे. रोड म्हणजे आपण चालतो तो रोड नाही. रोड म्हणजे काय सडिया आहे एखादा. तो सडिया काय सुवाहक आहे. विद्युतचं वहन होतं त्याच्यामधून. मग त्याला जेव्हा आपण हात लावतो तेव्हा करंट नाही लागत. त्याच्यात अशी सिच्युएशन असते त्याच्यात इलेक्ट्रॉन्स असतात मुक्त इलेक्ट्रॉन असतात. ओके. मग आता सुवाहकचा हा जो भाग असतो ना असा भाग याला आडछेद म्हणतात. हे असा गोल 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 भाग करून पुरा सुवाहक बनला असेल ना तर याला काय म्हटलं जातं त्याचा आडछेद. याला बी काय म्हणू आपण आडछेद आहे त्याचा. ओके. हे सगळे आडछेद आहेत. असे छोटे छोटे सर्कलने अख्खा सुवाहक बनला असेल ना मग याला आपण काय म्हणू आडछेद. तर ह्या आडछेद मधून काय इलेक्ट्रॉन पास होत असतं अस्तव्यस्त गती करत असतं. एक आडछेद मधून दुसऱ्या मधून पहिल्या. आडछेद म्हणजे क्रॉस सेक्शन इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला क्रॉस सेक्शन. या क्रॉस सेक्शन मधून इलेक्ट्रॉन इकडे तिकडे गती करत असतात. आता होतं काय समजून घ्या की हा एक आडछेद घेऊन घेतो मी कन्सिडर करतो. हा एक आडछेद कन्सिडर करतो. आता होतं काय की सुवाहक पदार्थांमध्ये जेव्हा आपण विद्युत नाही दिली म्हणजे की आपण बाहेरून कोणताही व्होल्टेज किंवा काही नाही म्हणजे त्याला इन शॉर्ट वायर नाही जोडली. व्होल्टेज नाही दिला सप्लाय नाही दिला त्याचा मिनिंग काय झाला इन शॉर्ट त्याला काही नाही जोडलं म्हणजे एक सळई तुम्ही हातात घेतलेली तेव्हा तुम्हाला करंट लागतं का हॅलो कॅन यू हिअर मी. काय सर लागतं का करंट तेव्हा तुम्हाला एखादी सळई हातात घेतली असेल तेव्हा. नाही लागत ना. त्याचं कारण काय त्याच्यात इलेक्ट्रॉन असतात. हेच मुक्त इलेक्ट्रॉन असतात बट तरी आपल्याला करंट लागत नाही. त्याचं कारण काय असतं की याच्यात ना ही अस्तव्यस्त गोठवणी अशी असते ना याच्यात की त्याच्यामधून समजून घ्या की टोटल एवढा जो आडछेद आहे ना याच्यात 100 इलेक्ट्रॉन आहे. समजून घ्या किती आहे
समजून घ्या, खूप जास्त असतात, पण आपण काय कन्सिडर करू, 100 कन्सिडर करू. बाकी तर एक सुवाहक मध्ये ब्रह्मांडात जेवढे तारे नाही ना तेवढे इलेक्ट्रॉन असतात एक छोट्याशा तुकड्यामध्ये. लक्षात ठेवूया ही गोष्ट. पुऱ्या ब्रह्मांडामध्ये 1022 घात तारे आहेत आणि एक मूल तुम्ही सुवाहक घेता ना त्याच्यात 1023 घात एवढे इलेक्ट्रॉन असतात. ओके, मला समजून घ्या, खूप जास्त, 10 पट जास्त. जेवढे पुऱ्या ब्रह्मांडात तारे आहेत त्याच्या 10 पट जास्त असतात. ओके, सो दॅट वी वॉन्ट टू डिस्कस दिस थिंग हिअर. मग आता होतं काय, आपण एवढे इलेक्ट्रॉन नाही कन्सिडर करू. फॉर एक्झाम्पल आपण काय समजू की ह्या सुवाहक मध्ये आता सध्या किती 100 मुक्त इलेक्ट्रॉन आहे. किती 100. मग त्याच्यात 100 आहेत पण त्या रॅन्डम मोशन मध्ये, रॅन्डम म्हणजे काय, कुठं बी गती करतायत, अस्तव्यस्त गती करतायत. ओके, माझा अस्तव्यस्त गती करतायत त्याचा मिनिंग काय झाला की पण त्यांची गती अशी असते ना, तुम्ही जर ऍव्हरेज घेणार ना, ऑर एन ऍव्हरेज, तर तुम्ही पूर्ण जर चेक केलं ना, जसं की हा इलेक्ट्रॉन इकडे जातोय ना त्याच्या गतीला एक्झॅक्टली ऑपोजिट दुसरा एक इलेक्ट्रॉन असा भेटेलच की जो इकडे जाणारा सापडेल तुम्हाला. आता हा इलेक्ट्रॉन इकडे जातोय तर कुठं ना कुठं दुसरा एक असा इलेक्ट्रॉन असेल की जो त्याच्या ऑपोजिटला जात असेल. लाईक सिमिलरली हा इलेक्ट्रॉन इकडे जातोय तर कुठं कुठं ऑपोजिटला, त्याला ऑपोजिटला हा इकडे जातो ना त्याला ऑपोजिटला हा इकडे जाणार एक इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे एक इलेक्ट्रॉन ज्या दिशेत गती करत असेल ना त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिटला कोणता ना कोणता इलेक्ट्रॉन तो सापडेलच की जो त्याचा इक्वल आणि ऑपोजिटच गती करत असेल. त्यामुळे जेव्हा आपण या अडचणमध्ये टोटल चार्ज कॅल्क्युलेट करू ना, तो जेवढा चार्ज इकडे जात असेल ना रॅन्डम मोशनने तेवढा चार्ज इकडे गती करतो. मग आता इक्वल आणि ऑपोजिट चार्ज टोटल काय होऊन जाईल 0. मग ह्या आडछेद मध्ये नेट चार्ज म्हणजे कुल विद्युत भार किती असेल, तर जेवढा पॉझिटिव्हली म्हणजे एक डायरेक्शनला आपण पॉझिटिव्ह समजू तर दुसरीला काय समजू आपण नेगेटिव्ह. ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन म्हणजे नेगेटिव्ह येणार आहे पण त्यांची डायरेक्शन ऑपोजिट आहे. एक ज्या दिशेला जाईल ना त्याचा विरुद्ध दिशेला दुसरा जाणार आहे. मग जेवढा चार्ज समजून घ्या की याच्यातले 100 मधून 50 इलेक्ट्रॉन जर इकडे जातील त्यांना आपण पॉझिटिव्ह समजू, त्याच्यामुळे निर्माण होणार विद्युत भार जर प्लस समजू, तर दुसरे 50 असेच सापडतील की जे नेगेटिव्ह डायरेक्शन मध्ये जातील. ओके, आणि त्याच्यामुळे टोटल काय होऊन जाईल प्लस और मायनस 0. आणि चार्ज 0 झाला म्हणजे याचा कुल चार्ज 0 आहे. आणि जेव्हा चार्ज नसतो, जर एखाद्या पदार्थामध्ये चार्ज नाही तर तिथं विद्युत राहणार नाही, म्हणून तेव्हा करंट 0 असतं आणि आपल्याला करंट लागत नाही. अंडरस्टूड? समजलं? एखाद्या वाहक तार आपण हातात बी घेतली, तिला जर आपण सप्लाय नाही दिला तर करंट का नाही लागत? तिच्यात इलेक्ट्रॉन असतात पण त्याची ऑन एन ऍव्हरेज जी असते ना कोणत्या बी आडछेद जेवढा हाच नाही, तुम्ही इथं घ्या, हा आडछेद इथं घ्या किंवा इथं कॅल्क्युलेट करा, वेर एव्हर यू आर कॅल्क्युलेटिंग. ओके, कुठं बी कॅल्क्युलेट करा तुम्हाला आन्सर तेच भेटणार आहे. ओके, त्यामुळे टोटल इलेक्ट्रॉन म्हणजे टोटल जो फ्लो असतो तो हमेशा काय असतो 0 असतो. कशामुळे? रॅन्डम मोशन मुळे, अस्तव्यस्त गतीमुळे. ऍव्हरेज जी असते ना सरेराश आरचे 0 येते, त्यामुळे तुमचं करंट काय असतं 0 ऍट गिव्हन टाइम म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये. कोणत्या आरचे पसार होणारा विद्युत भार 0 असतो आणि विद्युत भार 0 असतो म्हणून करंट बी काय असतं 0 असतं. बट आता सेकंड केस आपण काय घेऊ की सपोज की आपण काय केलं की हा आडछेद आहे, तो जो आडछेद आहे ते आकृती लहान मोठे होऊ शकतो. आता हा जे आडछेद आहे अँड नाव व्हॉट वी आर गोइंग टू डू हिअर, आता मी ते प्लस साइन ने ड्रॉ करत. आता आपण काय करू, याला एक बॅटरी जोडून देऊ. तोच वाहक तार आपल्याकडे, त्याला एक बॅटरी जोडून दिली. ओके, आता बॅटरीचं मोठं टर्मिनल हमेशा पॉझिटिव्ह घेतलं जातं, लहान टर्मिनल हमेशा नेगेटिव्ह घेतलं जातं. आता बॅटरी जोडली तर इलेक्ट्रॉन्स काय आहेत ऋण विद्युत भार आहे आणि हे टर्मिनल बी काय ऋण विद्युत भार, तर ऋण ऋण काय होतं अपाकर्षण. मग इलेक्ट्रॉन्स कोणाकडे जातील, धनाकडे जातील. मग हे ते सगळे अस्तव्यस्त गती करणारे इलेक्ट्रॉन आहेत ना ते सगळे एका दिशेत गती करतील, एक दुसऱ्याला समांतर. पहा याचं कारण काय, तर आपण बॅटरी जोडली म्हणजे व्होल्टेज दिला, व्होल्टेज दिला म्हणजे व्होल्टेज डिफरन्स, व्होल्टेज दिला म्हणजे काय दिला आपण व्होल्टेज डिफरन्स, म्हणजे की पोटेन्शियल डिफरन्स, विद्युत स्थितिमानचा फरक दिला त्यांना दोघं टर्मिनल्स मध्ये. म्हणजे इकडे पोटेन्शियल जास्त होईल आणि इकडचं पोटेन्शियल कमी होईल. मग इलेक्ट्रॉन्स काय करतील, ऋणाकडून धनाकडे गती करतील. कशामुळे? विद्युत क्षेत्रामुळे. तुम्हाला माहिती आहे की धन इकडे म्हणजे विद्युत क्षेत्र तुमचं काय असणार, इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह, तर तुमचं विद्युत क्षेत्र असं असेल. या विद्युत क्षेत्रामध्ये तुमचे इलेक्ट्रॉन, पण लक्षात ठेवता इलेक्ट्रॉन हमेशा विद्युत क्षेत्राच्या विरुद्ध दिशेलाच गती करतात.
मग ते सगळे कुठे जातील इकडे. आणि तुम्हाला माहिती आहे डायपोल मोमेंट तुम्ही शिकलेले आहेत. डायपोल वगैरे गोष्ट शिकलेले आहेत ना तुम्ही. त्याच्यात पाहिले की इलेक्ट्रॉन अस्ताव्यस्थ गती करतात, विद्युत क्षेत्र देतात ते एकाच दिशेत गती करायला लागतात. ओके, मग ते सगळे या दिशेत गती करायला लागतात एकाच दिशेला. मग आता काय होणार आहे, एक दुसऱ्याला कॅन्सल नाही करणार ते. का? कारण सगळे एकाच दिशेत गती करतायत. आता वरची आकृती आणि खालच्या आकृतीमध्ये फरक काय तो नीट समजता. जेव्हा व्होल्टेज दिला तेव्हा तुमचे सगळे इलेक्ट्रॉन काय करतात, एकाच दिशेत गती करायला लागतात. आणि कोणती दिशा असेल ती, ऋणाकडून धनाकडे. इलेक्ट्रॉन हमेशा निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडेच गती करतात, लक्षात ठेवता. त्यामुळे तुमचा करंट निर्माण होईल. आता तुम्ही कोणताही आडछेद घ्या, समजून घ्या की हा आडछेद आहे तुमचा, तर ह्या आडछेदमधून नेट चार्ज 0 नाही होणार. आता म्हणजे कुल चार्ज 0 नाही होणार. का नाही 0 होणार? कारण की पहा, हे 3 जर इकडे जात आहेत एकच समयमध्ये, दिलेल्या टाइम मध्ये हे जे 3 पास होतात तर दुसरे 3 इकडे नाही येतात. मग ते 3 पास होऊन गेले ना दिलेल्या टाइम मध्ये. मग ते 3 पास झाले म्हणजे काय, त्या 3 मुळे काही विद्युत भार पास झाला. आणि विद्युत भार पास झाला दिलेल्या टाइम मध्ये म्हणजेच काय, की त्याच्यामधून विद्युतचं वहन होतंय. सिस्टम मधून काय होतंय, विद्युतचं वहन होतंय. मग समजून घ्या की हे जे आळशे आहे त्याच्यामधून पसार होणारा विद्युत भार किती असेल, Q असेल. आणि त्यासाठी लागणारा वेळ, आता वेळ कॅल्क्युलेट करावा लागेल ना, तेव्हा समजायला लागेल आपल्याला की विद्युत भार किती टाइम मध्ये किती पास होतोय. ओके, मग समजून घ्या की या आडछेद मधून एकच समयमध्ये टाइम टी बरोबर टाइम मध्ये Q विद्युत भार पसार होत असेल, तर त्याच्यामधून पसार होणारा करंट I इज इक्वल टू काय इक्वेशन येईल, एकक समयमध्ये, समय छेद मध्ये येईल. ओके, एकक समयमध्ये पसार होणारा विद्युत भार, त्यालाच काय म्हणतो आपण, विद्युत प्रवाह किंवा करंट इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो, किंवा करंट म्हणतो आपण. जे आपण म्हणतो ना करंट लागतं, तर ते हे करंट असतं. तर I इज इक्वल टू इक्वेशन काय आता, Q बाय टी. ओके, त्याच्यात Q काय आहे, तर दिलेल्या आडछेद मधून आडछेदला लंब. ओके, हा जो क्रॉस सेक्शन आहे, क्रॉस सेक्शनला लंब कोणत्याही दिशेत नाही जाणार इलेक्ट्रॉन. लक्षात ठेवता, इलेक्ट्रॉन असा नाही जाणार किंवा असा नाही जाणार, तो हमेशा स्ट्रेटच जाईल. म्हणजे आडछेदला तो नेहमी काय असणार आहे, लंबच असणार आहे. तर दिलेल्या टाइम मध्ये आडछेदला लंब पसार होणाऱ्या विद्युत भारमुळे, ओके, एकक समयमध्ये एखाद्या आडछेद मधून पसार होणारा आडछेदला लंब रूप आहे. हा जो आडछेद आहे त्याला काय असणार आहे, लंब रूप आहे. आडछेद म्हणजेच क्रॉस सेक्शन, क्रॉस सेक्शनला लंब रूप आहे, म्हणजे की नॉर्मली पसार होणारा विद्युत भार. ओके, त्यालाच काय म्हणू आपण, त्या आडछेद मधून पसार होणारा विद्युत प्रवाह असं समजू. आणि या दरेक आडछेद मधून पसार होणारा विद्युत भार काय असतो, नेहमी सारखा असतो. ओके, तो काही कमी जास्त होत नाही, कारण की आपण इथं कोणताही विद्युत भार बाहेरून ऍड नाही करत आहे किंवा काढून नाही घेते. जो विद्युत भार आहे तो सिस्टमचा त्याचाच आहे. म्हणजे हा जो वाहक तार आहे त्याचा स्वतःचाच विद्युत भार आहे. हा विद्युत भार आपण काही बाहेरून टाकला नाही किंवा काढून नाही घेतला, म्हणून तो कुठेही नष्ट किंवा निर्माण नाही होणार आहे. तो फक्त पसार होईल एक आडछेद म्हणून दुसऱ्यामध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये, तिसऱ्यामधून चौथ्यामध्ये. आणि त्याला पूर्ण आडछेद पसार व्हायला जेवढा टाइम लागतोय तेवढा विद्युत भार कॅल्क्युलेट करून, आणि तो काय दर्शवतो, त्याच्या करंट दाखवतो. तर करंट I इज इक्वल टू इक्वेशन काय आता, Q बाय टी. आता समजून घ्या की डेल्टा टी समयमध्ये ह्या दोन आडछेद मधून पसार होणार, आपण टायमिंग काय करून घेऊ, सरेराश विद्युत भार शोधू आपण, सरेराश करंट, सरेराश विद्युत प्रवाह शोधू. तर डेल्टा टी समयमधून या आडछेद मधून पसार होणारा विद्युत भार समजून घ्या की डेल्टा Q असेल. किती असेल, Q. डेल्टा टी टाइम मध्ये पसार होणारा विद्युत भार डेल्टा Q असेल. तर तुमचा एव्हरेज करंट किती असेल, एव्हरेज करंट I इज इक्वल टू, आपण एव्हरेज कसं शोधतो, तो विद्युत भार मध्ये होणारा फेरफार भागीला त्यासाठी लागणारा वेळ. ओके, तर हे झालं तुमचं एव्हरेज करंट किंवा सरासरी करंट म्हणतो आपण याला, सरासरी प्रवाह, एव्हरेज प्रवाह, एव्हरेज करंट म्हणतो आपण याला, किंवा मीन करंट, एव्हरेज करंट. मीन आणि एव्हरेज एकच शब्द आहे. ओके, पण आपल्याला जर ताक्षणिक पाहिजे असेल की समजा या मुवमेंट वर जेव्हा इथं आहे तुम्ही तेव्हा किती करंट पास होत असेल, तर आपण टाइम काय करू, लिमिट करून देतो आपण टाइमला. ओके, मग आपल्याला इन्स्टंटेनियस करंट म्हणजे की ताक्षणिक प्रवाह पाहिजे असेल तर सिम्पली टाइमला काय करा, लिमिट करा. लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0. हे सगळं आपण 11वी मध्ये खूप केलेलं आहे. एखादी वस्तूला आपल्याला इन्स्टंटेनियस पाहिजे असेल तर आपण काय करतो, लिमिट करून देतो. ओके, म्हणून आय डोंट थिंक सो की हे मला एक्सप्लेन करावं लागेल. डेल्टा Q बाय डेल्टा टी, ज्याला माहित नसेल त्याने पाहून घ्यायचं जुन्या बुक, चॅप्टर नंबर 4 किंवा 3, त्याच्यात खूप सारे असे इक्वेशन होते याच्यात.
मग आपण लिमिट करतो तेव्हा डेल्टाचं काय होऊन जातं, डी होऊन जातं. मग तुमचा करंट काय होऊन जाईल, dq बाय dt. केव्हा, जेव्हा तुम्हाला इन्स्टंटेनियस किंवा त्यालाच काय म्हणतो आपण ताक्षणिक प्रवाह शोधा असेल, म्हणजे की त्याच मुवमेंटवर किती करंट होता, म्हणजे की 5व्या सेकंडला करंट किती होता, 6व्या सेकंडला करंट किती होतं हे फाइंड करायचं असेल तर ते त्याच्यासाठीचं इक्वेशन आहे. हे एव्हरेज करंटचं इक्वेशन आहे. ओके, हे इन्स्टंटेनियस करंटचं इक्वेशन नाही, हे करंटचं कॉमन इक्वेशन आहे. ओके, आता करंट I इज इक्वल टू, आता आपण विद्युत भार कुलम मध्ये मेजर करतो. ओके, विद्युत भार कुलम मध्ये मेजर करतो आणि टाइम आपण सेकंड मध्ये मेजर करतो. ओके, म्हणून याचा युनिट आपल्याला असं वाटतं की कुलम सेकंड इनवर्स आला पाहिजे कशाचा, विद्युत प्रवाहाचा. बट आपण शिकलेले आहेत 11वी मध्ये की विद्युत प्रवाह ही स्वतः काय आहे, एक मूलभूत भौतिक राशी आहे. ओके, इट्स अ फंडामेंटल क्वांटिटी. सो दॅट त्याचा युनिट ऑलरेडी आपल्याला माहिती काय असतो, एम्पियर. म्हणून विद्युत प्रवाह हमेशा कशात मेजर केला जातो, एम्पियर मध्ये. आणि त्याचं पारिमाणिक सूत्र बी काय येणार आहे, A1 असेल. ओके, आता याच्यावरून या इक्वेशन आपण Q बरोबर काय लिहू शकतो, तर I इज इक्वल टू क्यू बाय टी येतं. त्याच्यावरून Q इज इक्वल टू काय, I इंटू टी. काय इक्वेशन त्याचं, Q इज इक्वल टू I इंटू टी. आणि याच्यावरून आपण जो विद्युत भार आहे त्याचं पारिमाणिक सूत्र पण शोधतो, एम्पियर इंटू टाइम आहे ना, एम्पियर इंटू सेकंड किंवा मग कुलम. युनिट याचा 2 युनिट येऊ शकतात याच्या. चार्जचे 2 युनिट, ऍक्च्युली आपण कुलमचा आठवण कुलम म्हणतो युनिट, बट ऍक्च्युली याचे 2 युनिट एम्पियर इंटू सेकंड पण येऊ शकतो. आणि त्याच्यावरून त्याचं पारिमाणिक सूत्र चार्जचं M0 L0 T1 आणि A1 येतं. ओके, जे आपण इथं पाहतोय की कशा रीतीने येतं. ओके, आणि दुसरं तर बाकी करंटचं पारिमाणिक सूत्र तर एम्पियर A1 येणार आहे, कारण करंट ही स्वतः काय एक मूलभूत भौतिक राशी आहे. नाव यू क्लिअर, नाव इट इज क्लिअर फॉर यू. क्लिअर झालं ना की करंट काय असतं. आणि आता मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, भले विद्युत भार पहा, ऍक्च्युअली पहा आता करंटच्या 2 डायरेक्शन्स असतात. आता झालं काय होतं की जेव्हा इलेक्ट्रॉन्स वगैरेचे शोध नाही झाले होते तेव्हा बी करंट फ्लो होत होतं सर्किट मधून. ओके, मग तेव्हा काय करायचे की त्यांना नाही माहित होतं की ही वस्तूमध्ये काय होतंय, करंट वगैरे फ्लो होतंय की इलेक्ट्रॉन कुठून फ्लो होतात. त्यांना माहिती काहीतरी आहे की ज्याच्यामुळे करंट फ्लो होतं. त्यामुळे रैवाजिक म्हणजे की रिवाजापासून जुनी परंपरागत विद्युत प्रवाहाची दिशा नेहमी काय घेतली जाते, प्लस कडून मायनस कडे घेतली जाते. ओके, म्हणून आपल्या बुक मध्ये जिथं बी पाहणार तुम्ही तिथं करंटची डायरेक्शन तुम्हाला हमेशा प्लस कडून मायनस कडे दिसेल. बट ऍक्च्युअली प्रॅक्टिकल प्रवाह जो असतो, प्रॅक्टिकली तुम्ही पाहणार तर करंट कुठून कुठं फ्लो होतोय, मायनस कडून प्लस कडे फ्लो होतोय. तर नीट लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये कोणता क्वेश्चन विचारला, एक्झाम मध्ये असं विचारलंय की करंटची प्रॅक्टिकल डायरेक्शन दर्शवा का परंपरागत दर्शवा. परंपरागत प्लस टू मायनस, जी रैवाजिक आहे, रिवाजांपासून येते रैवाजिक करंटची डायरेक्शन. ओके, रैवाजिक करंटची डायरेक्शन काय तुमची आली, प्लस टू मायनस. ओके, कीप दिस इन युअर माइंड. ही करंटची रैवाजिक डायरेक्शन आहे. बट प्रॅक्टिकली काय ते पाहतोय आपण आकृतीमध्ये, प्रॅक्टिकली काय आले पाहिजे, प्रॅक्टिकली इट शुड बी प्रॅक्टिकली मायनस कडून प्लस कडे असते करंटची डायरेक्शन, आठवण ठेवजा. बट रैवाजिक आपण काय कन्सिडर करू, प्लस कडून मायनस कडे. म्हणून मी इथं करंट पहा, तुमचे इलेक्ट्रॉन्स इकडून इकडे फ्लो होत आहे, बट आपण करंट कोणत्या दिशेत दाखवतोय, इकडून इकडे दाखवतोय. मग तुमच्या सर्किट मध्ये करंट काय असेल, असं फ्लो होईल. ओके, प्लस कडून मायनस कडे, व्होल्टेजचा प्लस कडून करंट स्टार्ट होतं आणि निगेटिव्ह कडे एंड होतं. करंट हमेशा क्लोज लूप मध्येच फ्लो होतं. क्लोज लूप म्हणजे काय की व्होल्टेज तुम्ही 2 वस्तूंचा मध्ये लावणं, एखादी वस्तूच्या 2 टर्मिनल्स मध्ये व्होल्टेज कनेक्ट करणं, तेव्हा त्याच्यातून करंट फ्लो होणार आहे. तुम्ही जर एक बी टर्मिनल ओपन ठेवला, समजा इथून तुम्ही वायर ब्रेक केला, तर करंट फ्लो होणार नाही जोपर्यंत इथं तुम्ही जोडत नाही तोपर्यंत. मग याचा अर्थ असा नाही की इथून ब्रेक केलाय म्हणजे मग सर्किट चालू करून हातात धरून घ्यायचं. हातात धरून घेतले तर दोघं एंड तर तुमच्या थ्रू वायर कनेक्ट होऊन जाईल, तुमच्या थ्रू सर्किट कनेक्ट होऊन जाईल. तुम्ही येऊन जाणार ना सर्किट मध्ये, मग तेव्हा झटके तुम्हाला लागतील, सर्किटला नाही लागणार. सो कीप दिस इन युअर माइंड. तर हे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे याच्यातलं.
तर आपण पहा इथपर्यंत येऊन गेले आणि करंट जे असतं ते मायक्रो एम्पियर, मिली एम्पियर, एम्पियर, नॅनो एम्पियरचं तर मोस्टली करंट नाही राहत. नॅनो एम्पियरचा करंट नाही काहीच होत नाही कोणाला. मायक्रो एम्पियरने बी काही नाही होत, मिलीने बी काही नाही होत. एम्पियरचा करंट खूप डेंजरस असतो. लगभग मिलीचा बी झटका लागतो थोडाफार, इतका नाही लागत मिली एम्पियरचा करंटने. मायक्रोने काहीच नाही होत. आपण जेव्हा प्रॅक्टिकल करतो लॅबमध्ये तेव्हा जे करंट फ्लो होतं ते मायक्रो किंवा मिलीचंच फ्लो होतं. त्याच्याने काहीच नाही होत. कारण एम्पियरचं करंट जर राहिलं तर मी तुम्हाला सांगून देईल की 1 एम्पियरचा करंट फ्लो होतोय तर आगाऊपणा करायचा नाही. कारण 1 एम्पियरचा करंट खूप डेंजरस असतो. झटके लागू शकतात तुम्हाला. आणि चांगला जे खूप खतरनाक झटका लागतो. तो विद्युत प्रवाहाचा एसआय युनिट काय एम्पियर आहे. 1 एम्पियरने व्याख्या प्रवाहानी चुंबकीय अस्त्रोद्वारा अपायचे की जेव्हा आपण आता 1 एम्पियर म्हणजे काय याची डेफिनेशन तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर मध्ये दिलेली आहे. ઘર વપરાશના સાધનોમાં વહેતા પ્રવાહનું મૂલ્ય લાક્ષણિક એમ્પિયરના ક્રમનું જ હોય છે. आता घरात ज्या वस्तू वापरल्या जातात ना आपल्या घरात टीव्ही, फ्रीज वगैरे सगळं त्याच्यामध्ये जे करंट फ्लो होतं ते एम्पियरच्या क्रमचं फ्लो होतं. ते मायक्रो किंवा मिली नसतं, लक्षात ठेव द्या. ओके. વીજળીમાં વહેતા સરેરાશ પ્રવાહનું મૂલ્ય અમુક 10,000 એમ્પિયરના ક્રમનું જ્યારે તેના બીજે છેડે આપણી ચેતાઓમાં વહેતું પ્રવાહ માઇક્રો એમ્પિયરના ક્રમનું હોય. आता घरात किंवा जे मोठे मोठे हाय टेन्शन वायर्स असतात त्याच्यामधून पसार होणार करंट खूप मोठं असतं. 11 म्हणजे 10,000 एम्पियर क्रमचं पण करंट असतं. 10,000 एम्पियरचं करंट लागलं तिथंच भुगावून जाईल माणसाचा. ओके. विदिन अ सेकंड. 1 सेकंड बी नाही देणार तो कारण इतकं स्ट्रॉंग करंट असतं. आणि दुसऱ्या रेल्वे स्टेशनवर असताना सर ते हा रेल्वे स्टेशनवर हे टॉवर लाईन्स असताना त्याच्यामधून पास होणार करंट. ऍक्च्युली टॉवर लाईन्स मध्ये खूप हाय करंट असतं बट ते ऍक्च्युली लो करंट असतं बट ते आपल्यासाठी खूप हाय करंट आहे. कारण त्याच्यामधून पास होणारा व्होल्टेज जास्त असतो म्हणून करंट थोडं कमी असतं. सर मग कावड्यांना का होत नाही काय? काय अरे पण ते टॉवर किती वरती राहतात. टावर नाही सर रेल्वे पट्टाला लावलेलं नसतं का ते काय मग त्यांना करंट का लागत नाही? त्यांना का करंट लागेल? ते करंट काय खाली थोडी पट्ट्यासोबत थोडी वायरी जोडलेल्या आहेत. ते वरती ते हँगर नाही राहत का, इंजिनचा हँगर नाही राहत का, त्याच्यातून पॉवर घेतला जातो. ते इंजिन मध्ये जातो तो पॉवर. तो पॉवर इंजिन मध्ये जातो तो पट्ट्यापर्यंत कसं काय जाणार आहे? माणसाला कसं काय लागतो मग माणसाला लागेल ना, माणूस डायरेक्ट हात लावेल तिथं. ती सिस्टम डिझाईन केली ना, सिस्टम डिझाईन केली तर त्यांना माहिती ना करंट कुठून कुठं पोहोचवायचं घेऊन जायचं आहे. माणूस काय सिस्टम डिझाईन करतो का? माणूस जाऊन हात लावून घेतो डायरेक्ट घेऊन जातो. इव्हन आपले जे ब्रेन सेल्स असतात ना, आपले नर्व सिस्टम, आपल्या जे ब्रेन आहे त्याच्यात जी नर्व सिस्टम आहे ओके ती कम्प्लिटली इलेक्ट्रिकल सिस्टम आहे. आपण जे बी बोलतो, जे बी सेन्स करतो, जे बी ऐकतो किंवा जे बी पाहतो ना हे सगळं इलेक्ट्रिकल वेव्स मध्ये कन्वर्ट होतं. आपल्या ब्रेनला फक्त इलेक्ट्रिकल वेव्स समजतात. लक्षात ठेव द्या ही गोष्ट. त्याला आपण ऐकतो ना तर हा व्हॉइस मेसेज आहे त्याच्यासाठी जे ऐकतो तो व्हॉइस मेसेज आपल्या कानमध्ये ज्या सिस्टम बनवलेल्या असतात त्या सिस्टम थ्रू ब्रेन पर्यंत पोहोचत तो इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट होऊन जातो व्हॉइस. ओके. तो चेताओમાં રહેતા પ્રવાહ માઇક્રો એમ્પિયરના ક્રમનો હોય છે. मग आपल्या जे चेता सिस्टम म्हणजे आपलं जे न्यूरल सिस्टम आहे आपला ब्रेनचं त्याचा जो करंट असतो तो मायक्रो एम्पियरचा क्रमचा करंट असतो. कीप दिस इन युअर माइंड. ओके. आता ही वस्तू झाली आपली सुवाहक विद्युत प्रवाह. हे जे मी आता तुम्हाला सगळं सांगितलं ना ते हे होतं. इथपर्यंत आपलं होऊन गेलंय. तुम्ही वाचून घ्यायचंय. 3.1, 3.2 आणि 3.3 हे तिघं टॉपिक संपून गेलेत आपले. सुवाहक विद्युत प्रवाह, धनविद्युत भार असतो, ऋणविद्युत भार असतात. विद्युतच्या दृष्टीने कोणतीही वस्तू तटस्थ का असतं कारण टोटल चार्ज 0 असतो. खूप काही आहे वाच्यातून मी तुम्हाला समजेल. बाकी मी जे इम्पॉर्टंट आहे ते सांगून दिले तुम्हाला. रॅन्डम मोशन असतं, अस्तव्यस्त गती करते, आकृती वगैरे मध्ये समजून दिलंय. ओके. तुम्हाला वाचायचं आहे नीट. उद्या आपण ओमचा नियम पाहू कारण आज होणार नाही तो. बेसिक सांगून देतो ओमचा नियमचा की ओमचा नियम मध्ये काय असतं माहिती का की दिलेल्या सिच्युएशन मध्ये निश्चित भौतिक परिस्थिती म्हणजे काय तुमची एक व्यवस्थित आणि निश्चित भौतिक परिस्थितीमध्ये जे तुमचं करंट असतं ना
ते व्होल्टेजच्या समप्रमाणात असतं. हे पहा एक क्वेश्चन दिसतोय तुम्हाला, વી ડાયરેક્ટલી પ્રોપોઝલ ટુ આઈ. પ્રવાહના વહન માટેનો મૂળભૂત નિયમ તેના માટે જવાબદાર ભૌતિક ક્રિયાને સમજણ તેનાથી પહેલા GS ઓહમ નામ દ્વારા 1828 માં શોધાયો હતો. ધારો કે એક સુવાહકમાંથી I પ્રવાહ પસાર થાય છે અને સુવાહકના બે છેડા વચ્ચે V જેટલો વિદ્યુત સ્થિતિમાનનો તફાવત છે. म्हणजे काय, एक सुवाहक तार आहे आपल्याकडे. सुवाहक तार म्हणजे कोणतीही वस्तू असू शकते, सुवाहक वस्तू. त्याच्यामधून त्याच्या 2 पॉइंट्सच्या मध्ये आपण V व्होल्टेज जोडलाय आणि त्याच्यामुळे त्याच्यामधून पसार होणारा करंट जर I असेल तर त्या 2 पॉइंट्स मधला व्होल्टेज म्हणजे एखाद्या सुवाहकच्या त्या 2 पॉइंट मधला व्होल्टेज, ओके, नीट समजा या वस्तूला की समजून घ्या की हा एक वायर आहे, ही एखादी वस्तू आहे, त्याला मी व्होल्टेज जोडला, बाहेरून बॅटरी जोडली, ओके. तर ह्या बॅटरीमुळे आपण जो भी व्होल्टेज देतोय त्याच्यामुळे याच्यातून करंट पास होतोय, ओके. मग ह्या सुवाहक मधून किती करंट पास होईल, ओके. आता ह्या सुवाहक मधून जेवढा करंट पास होईल ना, त्या करंटवर त्याचा जो व्होल्टेज असेल कोणाचा, ह्या सुवाहकला भेटणारा व्होल्टेज, कोणामुळे, बॅटरीमुळे. लक्षात ठेवा, इथं मी एकच वस्तू जोडतोय म्हणून कदाचित तुम्हाला कन्फ्युजन होईल की सर हा पुराचा पुरा व्होल्टेज त्याला भेटून जाईल. नो डाऊट, जेव्हा सिंगल वस्तू जोडताय तेव्हा पुराचा पुरा भेटून जाईल, पण ज्या 3-4 वस्तू असतात ना तेव्हा सगळ्यांना सेम व्होल्टेज नाही भेटत, कमी जास्त भेटतो. मग किती व्होल्टेज भेटेल त्याचा आधार असेल त्याच्यामधून पसार होणारा करंट किती. समजून घ्या की या सुवाहक मधून पसार होणारा करंट I असेल तर हा जो करंट I असेल, हा I किती असेल ना त्याच्यावर आधारित असेल तुमचा व्होल्टेज. मग याच्यावर ओहमचा नियम सुचवायचे की V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. म्हणजे काय असेल की ह्या सुवाहकचा व्होल्टेज ह्या करंटचा समप्रमाणात असेल. म्हणजे जितका जास्त करंट तितका जास्त व्होल्टेज ड्रॉप, जितका कमी करंट तितका कमी व्होल्टेज ड्रॉप. मग प्रोपोर्शनॅलिटी साइन दूर करण्यासाठी आपण एक नवीन कॉन्स्टंट घेऊ R. मग त्याच्यावरून तुमचं इक्वेशन काय बनून जाईल, V इज इक्वल टू IR, જ્યાં R એ સમપ્રમાણતાનો અચળાંક છે. R ને સુવાહકનો અવરોધ म्हणजे रेजिस्टन्स म्हणतात त्याला, इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण, रेजिस्टन्स, सुवाहकનો અવરોધ. અને R નો SI યુનિટ ઓહમ છે અને તે રો સંજ્ञा વડે દર્શાવવામાં આવે છે. ही रो संज्ञा आहे पण त्याला आपण इथं काय बोलायचं, ओहमच बोलायचं. અવરોધ R વાહકના ફક્ત દ્રવ્ય પર નહીં પરંતુ તેના પરિમાણ પર પણ આધાર રાખે છે. आता અને R નું અવલંબન વાહકના પરિણામ પર નીચે મુજબનું છે. आता हे वस्तू आपण उद्या डिस्कस करू. तुम्हाला फक्त ओहमच्या नियममध्ये काय आठवण ठेवायचं आहे की एखादा वाहक तार असेल त्याच्यामधून पसार होणारा करंट I असेल आणि त्याच्या 2 पॉइंट्स मधला म्हणजे की 2 वाहकच्या 2 छेडा म्हणजे की 2 बिंदूंमधला, छेडे म्हणजे का अंतबिंदू असतील ना, त्या 2 अंतबिंदूंमधला व्होल्टेज जर V असेल तर त्याच्यावरून ओहमचा नियम काय येईल, तर त्या 2 पॉइंट मधला व्होल्टेज हा करंटचा समप्रमाणात असेल. काय असेल, करंटचा समप्रमाणात. जेवढं जास्त करंट तेवढं जास्त व्होल्टेज, ओके. आणि प्रोपोर्शनॅलिटी साइन म्हणजे समप्रमाणाचे चिन्ह दूर केलं तर आपण एक नवीन कॉन्स्टंट घेतला R, ओके. तर ज्याला R ला समप्रमाणता अचळांक किंवा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणतो आपण, आणि त्याला काय म्हणतात, सुवाहकचा अवरोध किंवा वाहकનો अवरोध किंवा मग त्याला काय म्हणतो आपण, रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर, कंडक्टरचा रेजिस्टन्स. आणि त्याचा SI युनिट काय असतो, ओहम असतो, त्याला रो वडे दर्शवण्यात येतं, ओके. तुमच्यासाठी एक टास्क आहे की याच्यावरून, या इक्वेशन वरून तुम्हाला R भेटून जाईल. R इज इक्वल टू काय, V बाय I, ओके. हे R चं इक्वेशन होऊन जाईल. मग तुम्हाला व्होल्टेजचं पारिमाणिक सूत्र माहिती आहे, करंटचं पारिमाणिक सूत्र माहिती आहे, तर तुम्हाला R चं पारिमाणिक सूत्र शोधायचं आहे. युनिट तर पाहून घेतला R चा, ओहम, किंवा दुसरा युनिट आपण असं बी लिहू शकतो, व्होल्ट पर एम्पियर. व्होल्ट पर एम्पियर पण लिहू शकतो आपण त्याचं युनिट, किंवा व्होल्टेज एम्पियर इनवर्स. बट ऍक्च्युअली हा युनिट कधीच नाही वापरला जात, कुठंच तुम्ही दिसणार नाही तुम्हाला. हा युनिट दिसेल अवरोधचा, याला रो वाचलं जातं ऍक्च्युअली, बट इथं आपण त्याला काय वाचू, ओहम, कारण तो ओहमच्या आठवणमध्ये दिला गेलेला युनिट आहे म्हणून. अंडरस्टँड. बाकीचं उद्या डिस्कस करू आपण, कारण की ते खूप डीप आहे आणि ते 5 मिनिटाचा आज संपणार नाही. ड्रिफ्ट गती येऊन जाईल त्याच्यानंतर.